वहिनी मला हात सोडा वहिनी. वहिनी काय लागते तुझी? काय लागते तुला? म्हणते त्याला गायला त्याला धान्य मी काय करू शकेल ते काय करणार तुम्ही? माझ्या फिल्मच्या प्रोड्युसरला जाऊन सांगणार? तेच करणार मी. तुला धमक्या समजू नको माझ्या. मी खरंच जाऊन तुझ्या प्रोड्युसरला सगळं खरं खरं सांगणार आणि मग बघ कसं ब्लॉक मारून ना पिक्चर मधला हाकलून देतात तुला. फिरून जाईल ना तुझ्या हातची. म्हणजे तुम्ही हे सांगून तिला माझ्यासाठी तयार केलं? मग काय कापूस काढण्याची गोष्ट सांगून तयार करणार होते? ऐकते ती पोरगी. दुसरं काय सांगून तयार करणार तुम्ही तिला? का ना मी आधी तयार होते पण आता परिस्थिती नाही आहे तशी. त्यामुळे मी शो मध्ये गाणार नाही म्हणजे नाही. कशी नाही गाते मी बघते ना. मी खरं जाऊन सांगेन ना तुला. मी धमकी नाही देते टाळा. मी जाऊन सांगा काय करायचं ते मला. मी नाही घाबरत कोणाला. कारण कसं आहे मी जरी गायला रेडी झाले ना तरी ते मला फिल्म मधून काढूनच टाकणार आहे. आणि जर तुम्ही त्यांना सगळं जाऊन सांगितलं तर माझी जी बदनामी होईल त्यानेच ते मला फिल्म मधून काढून टाकणार आहे. पण असं होऊ शकतं की तुम्ही जर त्यांना सगळं सांगितलं आणि त्यांना फरकच नाही पडला तर ते मला फिल्म मधून काढूनच नाही टाकणार. राजर त्यांना माझ्या पब्लिसिटीचा फायदाच होईल. मग मी तो चान्स घेईन. मग मी काय म्हणते तुम्ही जाऊन सांगत नाही लोक. मी खरंच सांगेन विचार कर. मला नाही फरक पडत. जाऊन सांगा. सांगते. आणि फक्त प्रोड्युसरला जाऊन नाही सांगणार तुझ्या घरच्याला पण जाऊन सांगणार. मग बघ घरचे कसे खोटारडे म्हणतात तुला. मोठे बघा रागाच्या भरात उगाच करू नका. निघेल काहीतरी मार्ग. ही बघा ऐकते का कुणाचं? सगळ्यांनी समजावून झालं तिला. ऐकते का? वहिनी थोडी शांत व्हा प्लीज. पण काढूयात ना काहीतरी मार्ग. आजचा दिवस उद्या बोलूयात याबद्दल आपण. मागे काहीतरी मार्ग काढ बाई. ते 40,000 कधी नाही 15 पडू देत बाई माझ्या. परत खायचे वांदे झाले. झोप लागत नाही तर मला. तर शेवटी काय ठरणार आहे माहितीये का? सावळ्याच्या जणू सावलीमध्ये ऍक्च्युअल गायिका मी आहे. तेच दिसते आम्हाला. तुम्हा तिघींचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. पहिल्यांदा कशा आहात तुम्ही तिघीही? मस्त मस्त मस्त. खूप कडक असा धमाल सीन मी आता पाहिलाय. मला पहिल्यांदा सीन बद्दल ऐकायला आवडेल की एवढा सगळा गोंधळ चाललाय नेमका कशासाठी? खरंच खूप कमाल झाला सीन. खरं तर ह्या दोघींचा सीन होता. दोघींची एनर्जी कमाल वाटलेली. हा जो सीन तुम्ही पाहिलात तो पूर्ण आता समजावून नाही सांगत पण अर्थात फक्त गाणं इतकंच आहे की ती गाणं गायसाठी तयार नाही होत आहे. तिला करायचं आहे मॉडेलिंग. तिला फिल्म करायची आहे आणि 2 दिवसावर प्रोग्राम आला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींवर आहे. आता जे सांगत होती ना ती की गाणं आणि गाण्याविषयी सगळं आहे. तर आता तर चालूच आहे की हिला गायचं नाही. आणि आजीबाईचा बटवा कसा असतो तसं जयंती की जयंतीकडे असे काय काय क्लुप्त्या आहेत. प्रत्येकाचं नस दाबायची किंवा नाक दाबून तोंड उघडायचं. तसं काहीतरी मी आता तारासोबत ट्राय करते असं या सीन मध्ये होतं. आता जो सीन झाला मी तर एक्सायटेड होते कारण आय एम ऑलवेज एक्सायटेड जयंती बरोबर काम करायला. कारण शी इज अन अमेझिंग ऍक्टर. क्राफ्ट वाले ऍक्टर असतात ना. आणि आय ऑलवेज लुक फॉरवर्ड सीन करायचा असतो तेव्हा. आणि सीन झाल्या मी हिला विचारलं बिकॉज अदरवाईज मी आपल्याला कळतो की आपला सीन कसा झालाय किती माती खाल्ली. बट आज मला असं वाटलं हिला विचारा सीन कसा झालाय. देन शी गेव दॅट डेली गप्पा. थँक्यू. आणि डेली गप्पा मारत असतो आम्ही. आणि मी तर गप्पिष्ट आहे. म्हणजे मला असंख्य जण मनातल्या मनात गप्प बस आता म्हणत असते. समोर नाही म्हणू शकत. नाही पण त्याच्यामुळे टेलिगप्पावर गप्पा मारायला खूप मजा आली. आणि जो सीन तुम्ही बघितलाय तो तुम्ही एन्जॉय करा टीव्हीवर सुद्धा. कारण त्या सीनमुळे पण बऱ्याच गोष्टी घडणार आहेत ताराच्या आयुष्यातही. आणि जयंतीच्या आयुष्यात तर सगळं लोकांमुळेच घडतं. कारण त्यांनी पैसे दिले तरच बिचारीचं आयुष्य चालतंय. त्यामुळे जयंतीला पैसे हवे असतील तर ताराने गाणं महत्वाचं आहे. तर ती गाणार का हे बघण्यासाठी हा सीन महत्वाचा आहे. आणि तो आमच्यासोबत प्लीज एन्जॉय करा. नक्कीच कमाल झाला होता सीन. तुम्हा दोघींना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू. नाहीये मी खरंच जाऊन सांगेन. मग बघ काय होईल ते विचार कर. सांगा तुम्ही जाऊन काय करायचं ते करा. मला नाही फरक पडत. मी नाही घाबरत आता. कारण कसं आहे ना मी जर आता गायला तयार झाले तर ते मला फिल्म मधून काढून टाकणार. आणि तुम्ही जर त्यांना सगळं खरं सांगितलं तर माझी बदनामी होईल आणि त्याला घाबरून ते मला फिल्म मधून काढून टाकणार. तो काही केलं तरी रिझल्ट सेमच आहे. पण
जाऊन खरं सांगितलं आणि त्यांना फरकच नाही पडला तर ते मला फिल्ममधून काढणारच नाही. रादर वाईट का असेल ना त्या पब्लिसिटीचा त्यांना फायदाच होईल. तर मी तुम्हाला सांगते की तुम्हीच जाऊन सांगा त्यांना सगळं. विचार करा, मी खरंच जाऊन सांगेन. सांगू? मी त्याला मला फरक नाही पडत म्हणून. असा फरक पडत नाही ते बघतेस ना मी. आणि फक्त प्रोड्युसरला नाही सांगणार, तुझ्या जाऊन तुझ्या घरच्याला मी जाऊन सांगणार. बरं त्याचा खोटारडी म्हणते तुला. सांगू? हो सांगा, सगळ्यांना सांगा आणि मोठे मोठे बॅनर पण लावा.